हॅलो नमस्कार, मी धनश्री काडगावकर. वेलकम टू माय होम. ॲक्च्युली मी गेल्या वर्षी इथे घर घेतलं ठाण्यामध्ये आणि माझं आणि दुर्वेशचं हे स्वप्न होतं की मुंबईमध्ये ठाण्यामध्ये घर घ्यायचं. आता ठाण्यात का तर मी ठाण्यामध्ये काम करत होते, माझं सिरियलचं शूटिंग इथे चालू होतं आणि त्या निमित्ताने मी काही फ्लॅट्स बघितले आणि मग हा फ्लॅट मला आवडला. हा एकच नाही तर खरं तर 2 फ्लॅट आवडले. सो हे दोन्ही फ्लॅट आमचेच आहेत, 207 आणि 208. तर ह्याचं जे इंटिरियर आहे किंवा हा जो इतका सुंदर सजवलेला पॅसेज तुम्ही बघत आहात, मोनिका आणि गुरु यांच्या कल्पकतेतून आलेला हा इतकं सुंदर डेकोरेट केलेलं हे आहे. सो ह्याच्यातले खूप छोटे छोटे बारकावे आहेत, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. सो प्लीज कम विथ मी. हे ॲक्च्युली आहे चप्पल स्टँड. जे वाटत नाही अजिबातच की जे चप्पल स्टँड आहे. आणि ह्याच्यामध्ये हे असे छोटे छोटे छान छान आर्टिकल्स ठेवलेले आहेत, जस्ट टू लुक इट ब्युटिफुल. आणि ह्या काही गोष्टी आहेत ज्या मोनिकानी खूप सुंदररित्या सजवलेल्या आहेत. तिचा खूप मोठा हातभार आहे. ह्याच्या आत कोणाला कळणार पण नाही, ॲक्च्युली हे आतमध्ये मीटर आहे आणि ह्याला एक छोटंसं आम्ही असं हँडल करून हे ओपन होतं. सो हे लॉक पण नाही आहे, पण हे इतकं स्लीक आणि छान दिसतं आहे की ह्याच्या आत काही असेल असं वाटतही नाही. पण जेव्हा केव्हा आम्ही नसू, घरीसुद्धा नसू, आणि जेव्हा सोसायटीला काही प्रॉब्लेम वाटला किंवा त्यांना ते ओपन करायचं झालं तर दे कॅन ओपन इट आणि काय प्रॉब्लेम असेल तर तेही ते करू शकतात. सो ही एक छान त्यांनी लढवलेली शक्कल आहे. सो इथे 207मध्ये आत्ता आम्ही राहत आहोत. हा जो फ्लॅट आहे हा रेंटने दिलेला आहे आम्ही. आणि हे पण जे असं 207 जनरली आपण बघतो नंबर कसे लिहिलेले असतात तर ते आडवे लिहिलेले असतात, पण हे अशा पद्धतीचं खूप छान दिसतं, जरा इंग्लिश स्टाईल वाटतं आहे. आणि मला सगळ्यात आवडलेली गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते, धनश्री, दुर्वेश हे ज्या पद्धतीने आमची नावं लिहिलेली आहेत तर दॅट इज द USP. मला असं खूप हे बघून असं वाटतं की येस, फायनली वी डिड इट. कारण एक घर बनवण्याच्या मागे खूप मेहनत असते, खूप आपण कष्ट घेतलेले असतात. इतक्या वर्षांचं आपण जे काही कमवलेलं आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, ते सगळं त्यात घातलेलं असतं. आणि मग ही जी 2 नावं दिसतात तेव्हा खूप छान वाटतं, सार्थक झाल्यासारखं वाटतं सगळं. ऑल्सो खूप डिटेलिंग आहे खरं तर, ह्यावरती खूप बोलण्यासारखं आहे. बऱ्याचदा आपण घराबाहेर पडलो की आपल्याला असं वाटतं अरे अरे आपण नीट दिसतोय का, हे बरोबर आहे का, ते बरोबर आहे का. तर त्याची कम्प्लिटली सोय इथे झालेली आहे. कारण मी माझे बरेच फोटोज तुम्ही बघत असाल इंस्टाग्रामवरती मी इथे काढते आणि हे सगळं त्याच्या मागे इतकं सुंदर दिसतं. सो माझे #OOTD किंवा #FitCheck इथे तुम्ही बघता, जे मला खूप गरजेचं वाटतं. आणि बरेच पोस्ट असतात माझे ह्या आरशाच्या समोर. आणि इथे बसून बऱ्याचदा असं होतं की इथे बसून आम्ही टाईमपास पण करतो, म्हणजे नुसतेच बसलेलो असतो. शेजारचे येतात, कधी इथले येतात आणि आम्ही इथे बसून छान गप्पा वगैरे पण मारत असतो, खुर्च्या बिर्च्या टाकून. सो हा जो पॅसेज आहे किंवा ही जी जागा आहे ही पूर्ण खूप भरलेली पण नाही आहे आणि खूप म्हणजे दिसायला पण ती छान दिसतीये आणि जे कामाचं आहे त्या दृष्टिकोनातनं पण ती खूप सुंदर भरली आहे. ही प्रोसेस पण खूप छान होती कारण गुरु आणि मोनिका या दोघांनी पण जेवढं मला माझं घर सुंदर व्हावं आणि सुंदर दिसावं असं वाटतं आहे, त्याच भावनेने त्या दोघांनी इन्व्हॉल्वमेंट दाखवली या सगळ्यामध्ये. सो खूपसे सजेशन्स ॲक्च्युली मोनिका आणि गुरुचे सुद्धा आहेत. आय विल नॉट डिनाय दिस. मला आठवतं आहे की आम्ही सतत फोनवरती बोलायचो किंवा एकमेकांसोबत आमचे सतत काही ना काही पिक्चर्स शेअर व्हायचे की असं करूयात का, तसं करूयात का. ऑल्सो दे बोथ आर व्हेरी फ्लेक्झिबल. जर मी सांगितलं की नाही मला हे असं नाही आवडत आहे किंवा आपण असं ठरवलं होतं पण ते मला असं वाटतं की नाही, तर दे आर ओपन फॉर दॅट. आणि त्यांची ॲक्सेप्ट करायची तयारी पण आहे की
ओके, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, तुमचं काय मत आहे, याला सुद्धा त्या दोघांनी खूप खूप जास्त महत्त्व दिलं. सो दोघांसोबत काम करायला मला खूप आवडलं. उद्या उठून मला पुढे आणखीन माझं दुसरं घर जर मी घेतलं, हे सगळं शक्य आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच शक्य होईल जर झालं तर ऑफकोर्स मी या दोघांना ग्राह्य धरणार. कारण खरोखर मला जितकी इन्व्हॉल्वमेंट माझी दुर्वेशची या घरामध्ये आहे तितकीच त्यांची सुद्धा दिसली. त्यामुळे असंच आपल्याला कोणीतरी हवं असतं की जे तेवढाच सहभाग घेतील आपल्या आनंदामध्ये. त्यामुळे खूप मजा आली मला त्यांच्यासोबत काम करताना. व्हाईटच कलर हवा होता. मला माहिती आहे ते मेंटेन करायला खूप अवघड पडतं वगैरे वगैरे, पण ह्याचं जे मटेरियल आहे हे खूप इझी टू क्लीन मटेरियल आहे. तर अशा पद्धतीचे सजेशन्स आणि अशा पद्धतीच्या गोष्टींचं सिलेक्शन हे या दोघांमुळेच शक्य आहे. कारण अदरवाईज मला मटेरियलमधलं असं काही फार कळत नाही. त्या दोघांनी काय स्टर्डी राहील, कुठे स्टर्डीनेसची गरज आहे, कुठे आपण थोडं मॅनिप्युलेट करू शकतो, हे सगळं त्यांचं खूप छान डोकं भारी चालतं. येस, सो आपण सगळ्यात जास्त आपल्या हॉलमध्ये असतो. त्यामुळे हा हॉल सिम्पल पण असावा आणि जागा पण भरपूर असावी. म्हणजे तो जितका मोठा आहे तो मोठा तितका दिसावा आणि खूप फर्निचरनीच फक्त भरला आहे असंही दिसू नये, असे सगळे थॉट्स होते माझे. बट येस, मला खूप असं वाटायचं कायम की एखादा कॉर्नर असा छान असावा, जो हा तो कॉर्नर आहे. कारण इथे एक असा ऑड शेप मिरर आहे आणि त्याच्यानंतर हा टेबल, ही अशी एक ग्रँड चेअर, हे सगळं असं माझ्या डोक्यात होतं आणि मी मोनिकाशी हे सगळं आम्ही बराच वेळ बोलायचो. सो ह्या वॉलबद्दल तर म्हणजे ह्याचा कलर ठरतच नव्हता. सो सुरुवातीला अख्खं घर जे होतं ते व्हाईट होतं, पण नंतर मला एक असं काहीतरी युनिक कलर हवा होता. आधी असं वाटत होतं की व्हाईटच ठेवावं, पण नंतर गुरु आणि आमचं जे काही बोलणं झालं की नाही ग्रीन छान दिसेल. मग त्या दृष्टिकोनातनं तो सोफा, ती चेअर थोडा एक वेगळा फील येतोय. आणि आमच्या घरात कधीच हा कलर वापरला गेला नव्हता, त्यामुळे ह्यानी एक खूप वेगळा लुक क्रिएट झाला आहे असं मला वाटतं. आणि हे जे मोल्डिंग आहे फार पिंटरेस्टी आहे आणि ते मला हवं होतं. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की काय पिंटरेस्टवरचं थोडी ना सत्यात उतरणार आहे, पण येस ते उतरलेलं आहे. आणि ही जी फ्रेम आहे ही माझ्या फॅननी दिलेली आहे मला. मोस्ट ऑफ गोष्टी ॲक्च्युली खूप साऱ्या ज्या आहेत गोष्टी माझ्या फॅननी दिलेल्याच आहेत माझ्या घरामध्ये. म्हणजे मला ह्याचा अभिमानच वाटतो, ऑफकोर्स आनंद वाटतो की खूप त्यांचं प्रेम आहे. आणि खूप लोक खूप दिवस झाले म्हणत होते की तुमचं घर दाखवा, घर दाखवा, पण आज त्याला मुहूर्त लागला आहे आणि आज मी तुम्हाला दाखवते. सो मी म्हटलं तसं की हा जो कॉर्नर आहे हा मला खूप आवडतो. इथे पण माझे बरेच हॅशटॅग OOTDs असतात या मिररमध्ये आणि तुम्ही बरेच माझे फोटोज बघता. आणि इथे बसून आम्ही मस्त, मी आणि दुर्वेश बऱ्याचदा कबीर झोपला की आम्ही मस्तपैकी इथे छान फिल्म्स बघतो वेगवेगळ्या आणि आम्हाला खूप इथे छान बरं वाटतं. स्वतःच्या घरामध्ये आरामात तुम्ही बसून रात्री छान फिल्म बघताय, पॉपकॉर्न खाताय. इट्स ॲन अमेझिंग फिलिंग. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यासाठी गुरु आणि मोनिका खरंच थँक्यू सो मच. कारण तुमच्यामुळे हे आमचं स्वप्न पूर्णत्वाला आलं. सो थँक्यू.